पुढच्या काही दिवसात मुंबईत थंडीचा जोर वाढणार। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतल्या वातावरणात मोठा बदल अपेक्षित। धुळे जिल्ह्यातलं तापमान दुसऱ्या दिवशीही 8 अंशांवर। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमानात घट। तापमान 9 अंशांपर्यंत। दुपारी उन्हाचा तडाखा तर सकाळी आणि रात्री वातावरणातला गारवा वाढलाय। यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होते। संजय राऊत आणि ठाकरे अयोध्येला आले होते तेव्हा त्यांनी अमूल्य सल्ला का दिला नाही। योगी आदित्यनाथ यांची संजय राऊतांवर टीका। राम मंदिर बाबरीच्या जागी नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं होतं। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीस चंपतराय यांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळाल्याबद्दल शरद पवारांनी चंपतराय यांचे आभार मानले। मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर भागात मनसेकडनं कार सेवकांचं स्वप्न पूर्ण या आशयाचे बॅनर्स बाळासाहेब आणि अडवाणी यांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं त्याच्यावरती आज कळस चढवला जातोय। ज्यांनी हिरवा चोळा घातलाय त्यांच्याबद्दल काय बोलायचं। मनसेचे नेते नयन कदम यांची शिवसेनेवर टीका। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढची 30 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता असेल या दृष्टीनं प्रयत्न करा। अमित शहांची क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत सूचना। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। व्हिप न मान्य करणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची याचिकेतनं मागणी। मुंबई महानगरपालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य। न्यायपालिका निष्पक्ष नाही। अनेक निर्णयांमधनं जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरती आरोप। दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून 70,000 कोटींचे सामंजस्य करार। मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनात करारावरती स्वाक्षऱ्या। मुंबई पुणे महामार्गावरती आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा। उद्धव ठाकरेंचा आरोप। ईडी आणि सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचीही टीका। आपलं पद जर अवैध होतं तर मग 2019 साली अमित शहा मातोश्रीवर का आले होते। उद्धव ठाकरेंचा सवाल। 2018 साली नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरेंच्या पाया पडून एकनाथ शिंदेंनी आशीर्वाद घेतला होता आणि एकनाथ शिंदेंचे हेच फोटो ठाकरे गटानं कालच्या पत्रकार परिषदेत सादर केले। एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांनी जनतेत मिसळावं आणि विचारावं की शिवसेना कुणाची। मग जनता ठरवेल की शिवसेना कुणाची आहे। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 2013 सालची घटनादुरुस्ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली होती। अनिल परब यांची माहिती। महापत्रकार परिषदेत दाखवला 2013च्या बैठकीचा व्हिडिओ। जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्याच ठरावाला राहुल नार्वेकर शिवसैनिक म्हणून हजर होते। अनिल परब यांच्याकडनं पुरावे सादर। पद गेल्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना रस्त्यावरती फिरणं कठीण होईल। नार्वेकरांचा निर्णय अत्यंत चुकीचा। संजय राऊतांची टीका। पत्रकार परिषद म्हणावं की दसरा मेळावा म्हणावं। ठाकरे गटाच्या कार्यक्रमावरती राहुल नार्वेकरांची टीका। संवैधानिक संस्थांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर। 2013 आणि 2018च्या घटनेतल्या बदलांचा सुनावणीच्या साक्षीमध्ये उल्लेख का नव्हता। अध्यक्ष नार्वेकर यांचा सवाल। अंतर्गत निवडणूक म्हणजे घटनादुरुस्ती नाही। नार्वेकरांची टीका। ठाकरे गटाचं महापरिषदेचं महानाटक फसलं। नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला। महापरिषद नाव देऊन ठाकरे गटाकडनं पत्रकारांचा छळ। राणेंची टीका। संजय राऊत हिंदू समाजाचा अपमान करत असतील तर त्या गोष्टी हिंदू समाज सहन करणार नाही। नितेश राणेंचं वक्तव्य। जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाचे केविलवाणे प्रयत्न। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवरनं दादा भुसेंचा टोला। अयोध्येमध्ये मशीद पाडल्यानंतर राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधींच्या वेळेला झाला। शरद पवारांची माहिती। मात्र आता भाजप मतांसाठी मंदिराचा फायदा करून घेत आहे। पवारांचा आरोप। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे। सांगलीमधल्या राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती सोहळा कार्यक्रमात शरद पवारांची सांगलीकरांना भावनिक साथ।
भारतात उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत, शरद पवारांची टीका. देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात असल्याचंही पवारांचं वक्तव्य. आरपीआय लोकसभा निवडणुकीत भाजपकडे 2 जागांची मागणी करणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची माहिती. 22 तारखेला होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला आपण जाणार असल्याचं आठवलेंचं वक्तव्य. राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई, म्हणूनच त्यांनी भारत जोडो न्याययात्रा काढली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका. प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडनं भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या, मग आपण भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होऊ. प्रकाश आंबेडकरांसाठी. शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत. आगामी लोकसभा निवडणुकीत 3 तर विधानसभा निवडणुकीत 12 जागा लढवणार. शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती. सोलापूरमधल्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जोरदार तयारी. 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प मोदींच्या हस्ते लोकार्पित केला जाईल. शिंदे गटाच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात अयोध्येला जाणार. मुख्यमंत्री याही वर्षी शिवसैनिक आणि नागरिकांना अयोध्येमध्ये रामाचं दर्शन घडवणार. आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरीही मुंबईला जाणार. मनोज जरांगे मुंबईच्या आंदोलनाबद्दल ठाम. रक्ताच्या नातेवाईकांना, सर्व सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, जरांगेंची मागणी. सगळे सोयरे यांना प्रमाणात कसं देता येईल याबद्दल सरकार विचार करत आहे. आमदार बच्चू कडूंची माहिती. मराठवाड्यामध्ये 31,576 नोंदी आढळल्यात, त्यापैकी 12,000 प्रमाणपत्र दिली. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांची बाईक रॅली. धाराशिव ते तुळजापूर बाईक रॅली काढत तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर आरती संपन्न. आज मराठा समाजाचा चिपळूणमध्ये भव्य मेळावा. मेळाव्यात मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव एकत्रित येतील. 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन होणार. या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातनं 3 लाख मराठा बांधव मुंबईला येतील. मराठा क्रांती मोर्चा समन्वय मंगेश पोकळेंची माहिती. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अधिवेशनानंतर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचं अधिवेशन होणार. आनंद दिघेंच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये अधिवेशन घेण्यासाठी शिंदे गटाकडनं चाचपणी. जळगावमध्ये एकनाथ खडसेंकडनं मंत्री गिरीश महाजनांवर ₹1 फौजदारी दावा दाखल. महाजन यांनी वेळोवेळी अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे खडसेंकडनं हा दावा दाखल झालाय. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक. डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी शोभेचं दारूकाम आणि लेझर शो. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यांमधनं प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू. खासदार सुधाकर शृंगारेंच्या पुढाकारानं ही प्रतिमा साकारली जाते. अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही. मुंबई पोलिसांकडनं सक्त ताकीद. अटल सेतूवरती सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत. अटल सेतूवरती वाहनं थांबवली तर कठोर कारवाईचा पोलिसांकडनं इशारा. मालेगाव शहरातनं बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह सापडला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांकडनं अटक. रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो कसाऱ्यामध्ये राहतो. नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या. अज्ञातांकडनं मुलीचं अपहरण करून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. हिंगोलीतील वातावरणातल्या बदलामुळे हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 25 ते 50% घट होण्याची शक्यता. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन. HR पॉलिसी लागू करणं, अर्जित रजा, वैद्यकीय रजा नियमित कर्मचाऱ्यांनुसारच लागू करण्याची मागणी. अकोल्यातल्या पळसोबडे इथल्या ग्रामस्थांचं उपोषण. पिण्याचं स्वच्छ पाणी, शेतरस्ते आणि घरकुलं मिळत नसल्याच्या विरोधात उपोषणाची हाक. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडनं प्रत्येक गृहप्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक दिला जाईल. एकाच क्रमांकाअंतर्गत असलेले सगळे प्रकल्प
नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी विकासकावर असेल। 1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान। या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ। मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 3 मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारणार। 3 पैकी एक रोलिंग स्टॉक डेपो हा ठाण्यात असेल, तर उर्वरित 2 साबरमती आणि सुरतमध्ये उभारण्यात येतील। शासकीय आणि निमशासकीय सेवेतनं निवृत्त झालेल्या तसंच वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ। 20 ते 100% वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। मुंबईमध्ये आज काही भागात पाणी पुरवठा बंद। महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवानगर डॉकयार्ड रोडवरती 1200 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी सुरू केली जाणार आहे आणि त्यासाठीच पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेनं केलं आहे। मुंबईतील प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होईल। दुरुस्ती आणि नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती। दहिसरमधल्या प्रकल्प बाधितांना घरं मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। 1250 घरं दहिसरच्या गावठाण भागात उपलब्ध होतील। गडचिरोलीमधल्या सुरजागड इस्पात कंपनीचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय। 10,000 कोटींची गुंतवणूक होणार। जळगावात गुलाबी बोंड अळीसह अवकाळीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान। कापूस उत्पादनात प्रचंड घट झालेली असून कापूस दरात वाढ होण्याच्या ऐवजी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष। अकोला जिल्ह्यात 9 ते 15 जानेवारीपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवरती कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल। वाहतूक विभागाची माहिती। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाटमार्ग हा पुढचे 75 दिवस बंद असेल। करूळ घाटात काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक निघणार। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्केंची माहिती। यवतमाळमध्ये पोहरादेवी इथे नवस पेडण्यासाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात। 5 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी। पुसद दिग्रस मार्गावरची घटना। शेतामधल्या मूग पिकाची काढणी करणाऱ्या महिला मजुरांवरती मधमाशांचा हल्ला। 6 महिला मजूर गंभीररित्या जखमी। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या डांभेविर्लीमधली दुर्घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम मशीन चोरट्यांनी फोडली। चापानेरच्या एसबीआयच्या एटीएममधनं 22 लाख लुटले, तर वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधनं 16 लाख रुपये लंपास केले गेले। देशातील 6 विमानतळांवरती वॉर रूमची स्थापना होणार। विमानतळ प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली मुंबईसह 6 महानगरातल्या विमानतळांवरती वॉर रूम स्थापन केली जाईल। विमान वाहतूक मंत्रालयाची इंडिगो कंपनी आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस। विमानाजवळच प्रवासी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती ही नोटीस जारी करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।